नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कीम कोड 915 आणि प्रोजेक्टचं नाव आहे सुखवानी किंग्सले. हा प्रोजेक्ट थेरगाव या लोकेशनमध्ये आहे आणि इकडे 2 BHK चे फ्लॅट्स भाड्याने अवेलेबल केलेले आहेत. तर पूर्ण माहिती घेणार आहोत आपण या प्रोजेक्टबद्दल. तर प्रोजेक्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो पुणे माडा लॉटरी अंतर्गत आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळी घरं भाड्याने उपलब्ध करून दिलेली आहे. तर इकडे या प्रोजेक्टमध्ये टोटल 54 फ्लॅट्स भाड्याने अवेलेबल करून दिलेले आहेत आणि याचं प्राईस आहे 21.6 lakhs आणि LIG कॅटेगरीसाठी हे सगळे फ्लॅट्स असणार आहेत आणि जो कार्पेट आहे तो आहे 46चा आहे, म्हणजे जवळजवळ 496चा कार्पेट आहे, म्हणजे 500चा कार्पेट एक डिसेंट कार्पेट आहे 2 BHK साठी म्हाडाच्या हिशोबाने. ठीक आहे. तर ही एक बेसिक माहिती होती या प्रोजेक्टबद्दल. थोडंसं आपण रेरा वेबसाईटवर चेक करू. हा प्रोजेक्ट रेरावरती सुद्धा रजिस्टर्ड आहे सुखवानी किंग्सले या नावाने आणि याचं पोझिशन जे असणार आहे ते आहे डिसेंबर 2028. ॲज पर रेरा डिसेंबर 2028ला पोझिशन आहे, म्हणजे अजून एक 2.5 वर्षामध्ये पोझिशन आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. ठीक आहे. आणि बाकी इकडे जर बघाल तर टोटल 10 टॉवर्स असणार आहेत. टोटल 11 टॉवर्स असणार आहेत इकडे. त्यातले जे 10 टॉवर्स असणार आहेत ए पासून ते जे पर्यंत ते प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत आणि म्हाडासाठी एक सेपरेट स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. तो असणार आहे तुमचा 11 टॉवर. आता थोडंसं आधी ना आपण लेआउट समजून घेऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला मग बाकीची माहिती देतो. ठीक आहे. तर हा असा पूर्ण लेआउट असणार आहे इकडे. तिकडे तुम्ही बघू शकता हे जे सी शेपमध्ये जेवढ्या पण बिल्डिंग्स आहेत हे सगळ्या प्रायव्हेट बिल्डर्सच्या असणार आहेत आणि म्हाडाची इथे मागे तुम्हाला जिथे जी जागा दिसते ना इथे म्हाडाची इकडे म्हाडाची सेपरेट स्टँड अलोन बिल्डिंग येणार आहे. मी तुम्हाला अजून दुसऱ्या पद्धतीने दुसरा विवेक दाखवतो. एक सेकंड. कुठे गेला यार? हां. हे इकडे जे तुम्हाला या सगळ्या बिल्डिंग दिसतात ना या सगळ्या म्हाडा आपला प्रायव्हेट बिल्डरच्या असणार आहेत आणि इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार आहे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाजूला ही जी रिकामी जागा दिसते ना इथे म्हाडाची स्टँड अलोन बिल्डिंग येणार आहे. ठीक आहे. आता आपण आधी लेआउट समजून घेऊ. जसं मी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमाने सांगितलं तसंच तुम्ही जर बघाल तर ए बिल्डिंग पासून ते जे बिल्डिंगपर्यंत जे पण टॉवर्स आहेत ना ते सगळे म्हाडाचे आहेत. हे बघा इकडे तुम्हाला ई बिल्डिंग आहे, डी आहे, इकडे तुम्हाला BCDEFG हे सगळे बिल्डिंग जे आहेत ते प्रायव्हेट बिल्डर्सचे असणार आहेत आणि त्याच्यानंतर इकडे लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघाल इथे स्पोर्ट्स क्लब आहे आणि स्पोर्ट्स क्लबच्या ऑपोजिट इकडे म्हाडाची स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. ही ग्राउंड 12th फ्लोअरची टोटल बिल्डिंग असणार आहे आणि प्रत्येक माळ्यावरती 6 फ्लॅट्स असणार आहेत. तर असे 72 फ्लॅट्स असणार आहेत म्हाडाचे या बिल्डिंगमध्ये आणि आउट ऑफ 72 फ्लॅट्स या लॉटरीसाठी टोटल 54 फ्लॅट्स म्हाडाने रिझर्व केलेले आहेत. ठीक आहे. बाकी थोडंसं मी तुम्हाला हे पण फ्लोअर प्लॅन समजून देतो. हा जो फ्लोअर प्लॅन आहे तो 8 फ्लोअरचा आहे आणि 8 फ्लोअरला जी म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे त्याचा फ्लोअर प्लॅन आहे, त्याच्यामुळे सगळे फ्लॅट्स हे म्हाडाचेच आहेत. ठीक आहे. तर इकडे तुम्ही बघाल तर इकडे त्यांनी 2 लिफ्ट दिलेली आहे. एक फायर लिफ्ट आहे, एक नॉर्मल लिफ्ट आहे, पुन्हा स्टेअरकेस वगैरे आहे. ठीक आहे. लिफ्टच्या बाजूला एंट्रन्स असणार आहे आणि एंट्रन्स नंतर मग तुम्हाला लगेच इथे लिव्हिंग रूम असणार आहे आणि लिव्हिंग रूमच्या ऑपोजिट किचन आणि किचन नंतर मग किचनला लागून बेडरूम असणार आहे. बेडरूमच्या ऑपोजिट कॉमन टॉयलेट असणार आहे. त्याच्यानंतर मास्टर बेडरूम असणार आहे आणि मग एक त्याचं अटॅच टॉयलेट असणार आहे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची ड्राय एरिया किंवा ड्राय बाल्कनी किंवा मेन बाल्कनी दिलेली नाही आहे. ठीक आहे. कारण की 500चा कार्पेट एरिया आहे, हा 2 BHKचं कॉन्फिगरेशन आहे. तर एक स्टँडर्ड असाच हा लेआउट सगळ्या फ्लोअरवरती आहे. ठीक आहे. आता अजून आपण थोडीशी माहिती घेऊया प्रोजेक्टबद्दल. लोकेशन जर तुम्ही बघितलं तर सुखवानी किंग्सले थेरगावचं लोकेशन आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल आता इकडे हा तुमचा डांगे चौक आहे. औंध रावेत रोड आहे, हा डांगे चौक आहे. डांगे चौकवरून पुढे आल्यावर राईट लागलं की तुम्हाला हा थेरगावचा रस्ता लागतो. ठीक आहे. तर या रस्त्यानेच तुम्हाला पुढे येऊन इकडे सुखवानी रेसिडेन्सचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे इमेजेस थोडेसे जुने वाटत आहेत पण ठीक आहे, अजून हे गुगल मॅप्सवरती अपडेट झालेली नाही आहेत. तर ही होती लोकेशनची माहिती. पुन्हा इथे रेंटल इन्कम जे चालू आहे 2 BHKचं हे जवळजवळ 25,000 चालू आहे आणि काही प्रीमियम सोसायटीमध्ये 35,000 सुद्धा चालू आहे. 28,000, 37,000. तर एक
25,000 ते 30,000च्या मध्ये तुम्ही बघू शकता याचं रेंटल इन्कम असणार आहे, तुम्हाला इकडे मिळणार आहे. त्याच्यानंतर काही मी तुम्हाला फोटोज दाखवतो या प्रोजेक्टचे, ॲम्युनिटीचे वगैरे. हे पूर्ण हे लेआउट प्रोजेक्ट असं असणार आहे. ठीक आहे, हे प्रायव्हेट बिल्डर आणि मागे इथे म्हाडाची सेपरेट बिल्डिंग असणार आहे. याचं कन्स्ट्रक्शन थोडं हिरानंदानीचं जे असतं ना तसं त्यांनी केलेलं आहे. सगळे ॲम्युनिटीज आहेत, पण याचं मला तुम्हाला ॲक्सेसिबल नसणार आहेत या सगळ्या ॲम्युनिटीज. या सगळ्या प्रायव्हेट बिल्डरच्या असणार आहेत. हे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचे फोटोज आहेत काही आहे. याच्यानंतर पार्किंगची सुद्धा तुम्हाला माहिती द्यायची राहून गेली आहे, पण मी तुम्हाला सांगतो. तर पार्किंगचं इकडे त्यांनी म्हाडाने दिलेलं आहे. म्हाडासाठी टोटल तुम्ही बघाल तर टोटल कार पार्किंग 38 कार पार्किंग असणार आहेत, 38, आणि स्कूटरसाठी टोटल 76 पार्किंग असणार आहेत म्हाडाच्या. हे म्हाडाच्या बिल्डिंगसाठी दिलेले आहेत. 38 कार पार्किंग आणि 78 स्कूटरच्या पार्किंगसाठी असणार आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक फ्लोअरवरती 6 फ्लॅट्स आहेत. अशी 12 माळ्याची बिल्डिंग आहे. असे 72 फ्लॅट्स म्हाडाने इकडे दिलेले आहेत. त्यानंतर एक सेकंड, या बिल्डरचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. तुम्ही गुगलवर इथे चेक केलं तर इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणा, ॲम्युनिटीज म्हणा, ठीक आहे, तर याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. आता म्हाडाची बिल्डिंग सुद्धा जर त्याच क्वालिटीची बांधली तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, नाहीतर युजली बिल्डर्स थोडंसं इकडे तिकडे करतात गोष्टी. याचं मार्केट प्राईस जर तुम्ही बघाल तर एक 80 लाख याचं मार्केट प्राईस दाखवते 2 BHKचं. पण याचा हा कार्पेट जास्त मोठा आहे. म्हाडा जो कार्पेट ऑफर करतोय तो 500 आहे. तर नाही म्हटलं तरी तुम्ही 60 लॅक्स पकडून चाला, आणि 60 लॅक्स याची मार्केट प्राईस तुम्ही पकडा जर म्हाडाचा कार्पेट जर तुम्ही धरला तर. आणि तो तेच तुम्हाला म्हाडा इकडे 21 लॅक्स 21.6 लॅक्समध्ये तुम्हाला हे घर देत आहे. आय थिंक आपण सगळं कव्हर केलेलं आहे. रेंटल किती आहे, मार्केट प्राईस किती आहे, त्याच्यानंतर पार्किंग आहे की नाही, लोकेशन, फ्लोअर प्लॅन बघितला आहे आपण. म्हाडासाठी स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे. आय थिंक सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. प्रोजेक्ट तसा तर चांगला वाटतो. नक्की एकदा विचार करा जर तुम्ही थेरगाव हा एरिया प्रेफर करत असेल तर. ठीक आहे, बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.